हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 5वी विषय गणित द्वितीय घटक चाचणी सराव पेपर सोडवणार आहोत. गुण आहेत 20 आणि वेळ आहे 1 तास. त्यातला प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला अ. खालील रिकाम्या जागा भरा. 3 गुणांसाठी आहेत. मी येथे तुम्हाला 4 दिलेले आहेत. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती टिंबटिंब संख्या असते. उत्तर: ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. टिंबटिंब ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. उत्तर आहे 1. लक्षात ठेवा, 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. पुढचं आहे ₹58.43 बरोबर डॅश डॅश रुपये डॅश डॅश पैसे. तर यात दशांश चिन्हाच्या डाव्या साईडची म्हणजे डाव्या बाजूकडचे जे असतात ते पूर्णांक असतात म्हणून ते पूर्ण रुपये आहेत 58 रुपये, आणि दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला जे आहेत ते पैसे आहेत म्हणून ते 43 पैसे. लक्षात आलं तुमच्या? पुढचं आहे चौरसाची परिमिती बरोबर टिंबटिंब. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. लक्षात ठेवा, चौरसाची परिमिती लिहिताना आणि आयताची परिमिती लिहिताना गोंधळ करू नका. ब. योग्य जोड्या जुळवा. अ गट अ गटात दिलेला आहे 1 रुपया, 1 किलोमीटर, 1 मिनिट आणि 6.55 म्हणजे PM. तर विद्यार्थी मित्रांनो, ब गटात तुम्हाला दिलेलं आहे 60 सेकंद, 100 पैसे, 1000 मीटर आणि 18.55. तर 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 6.55 PM म्हणजेच येथे 24 तासांचं घड्याळ आहे. म्हणजेच 12 तास पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यानंतरचे 6.55 त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. म्हणून उत्तर आहे 18.55 म्हणजेच 18 तास 55 मिनिटे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत तुम्हाला गणित सोडवताना स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे म्हणून व्हिडिओची लांबी वाढणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. प्रश्न दुसरा. कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. 6 गुणांसाठी आहे. त्यातला अ प्रश्न आहे खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा. अपूर्णांक दिलेला आहे 7.1/10. यामध्ये छेदस्थांचा अंक आणि पूर्णांक यांचा गुणाकार करायचा आहे आणि अंशस्थांचा अंक त्याच्यात मिळवायचा आहे. म्हणजे 10 गुणिले 7 70 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला अंशस्थांचा अंक तर 71 झाले आणि 71/10 असा पुढचा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे. आता छेदस्थानी जर 10 असेल म्हणजे 1 0 असेल तर आपण एक घर तिकडून काय करतो, दशांश चिन्ह देत असतो. हे लक्षात ठेवा. 7.1 हे उत्तर येईल. पुढचं आहे 50/100. याच्यामध्ये 1 0 गेला वरचा, खालचाही 1 0 गेला आणि 5/10 उरले. पुन्हा 5ने भाग जातो, 5 एकी 5, 5 दुने 10 म्हणून 2 आलं खाली. उत्तर आलं 1/2. आता 1/2 म्हणजेच किती? 0.5 म्हणजेच अर्धा म्हणतो आपण त्याला. पुढचा आहे ब. बेरीज करा. 23.4 अधिक 87.9 यांची बेरीज करायची आहे. 23.4 अधिक 87.9, 9 4 13. दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्ह लिहिलं गेलं पाहिजे. 7 आणि 3 10 आणि इकडचा 1 हातच्याचा 11. पुन्हा वरती 1 हातचा गेला, 8 2 10 आणि हातच्याचा 1 11 म्हणजे 111.3 हे उत्तर आलेलं आहे. पुढचं आहे वजाबाकी करा. 25.74 वजा 13.42. आता यांची वजाबाकी करायची. 4तून 2 गेले 2 उरतात. 7मधून 4 गेले, खाली उरले 3 आणि दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्ह लिहायचं आहे. 5मधून 3 वजा केल्यास 2 उरतात आणि 2मधून 1 वजा केल्यास 1 उरतो. उत्तर आलं आहे 12.32. आता पुढचा प्रश्न बघूया. वजाबाकी करा. 4 तास 25 मिनिटे वजा 1 तास 55 मिनिटे. येथे तास आणि मिनिट यांची वजाबाकी आहे म्हणून तास मिनिटे लिहिताना नीट व्यवस्थित लिहायचे. तासाखाली तासच लिहायचे आहेत, मिनिटांच्या खाली मिनिटे लिहायचे आहेत. 4 तास 25 मिनिटे वजा 1 तास 55 मिनिटे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. आता इथे मात्र मिनिटांचा विचार करायचा आहे
डायरेक्ट 5तून 5 गेले 0, 2तून 5 असं हातचा देऊन तिकडून 10 घेतले, अशा पद्धतीने आपल्याला करता येणार नाही. कारण आपण तास घेतो, 1 तास घेतो इकडे येताना, मिनिटाकडे येताना ते किती होतील? 60 मिनिटे होतील. म्हणून 60 अधिक 25 वरचे 85 होतात आणि त्याच्यातून मग आपल्याला 55 मिनिटे वजा करायची आहेत. तर उत्तर आलं आहे 30 मिनिटे. आणि 4मधला 1 तिकडे पाठवला आपण तास, आणि आता 3 उरलेले, त्या 3मधले 1 गेला तर 2 उरतात. म्हणून 2 तास आणि 30 मिनिटे हे उत्तर आलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या? आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 3 अ. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी आहे. खालील संख्यांचे विभाजक लिहा. 12 या संख्येचे विभाजक लिहायचे. कोणत्याही संख्येचा 1 हा विभाजक असतो आणि ती संख्यासुद्धा विभाजक असते. म्हणून 1 आणि 12 तर राहणारच आहेत. मग मधले आपण विभाजक शोधायचे आहेत. 1 लिहिला, नंतर सम आहे म्हणून 2 पण राहणारच आहे. बेसक 12, 3 चौक 12, 4 त्रिक 12, 6 दुणे 12, 12 एकी 12. म्हणजे 1, 2, 3, 4, 6 आणि 12 हे विभाजक आहेत. नंतर 18 या संख्येचे 1, नंतर 2नेही भाग जातो, 3नेही जातो, 6नेही जातो, 18ला भाग 9ने पण जातो आणि 18ने पण जातो. म्हणून 1, 2, 3, 6, 9, 18 हे 18चे विभाजक आहेत. पुढचा प्रश्न आहे. गीताने सकाळी 2 तास 25 मिनिटे व दुपारी 1 तास 45 मिनिटे वर्गात शिकवले, तर तिने एकूण किती वेळ वर्गात शिकवले? आता इथे पण पुन्हा तास आणि मिनिटांचंच गणित सोडवायचे, तुम्हाला बेरीज करायची. इथे 2 तास 25 मिनिटे, 1 तास 45 मिनिटे. बेरीज करताना मात्र तुम्ही सरळ सरळ करू शकता. 5 आणि 5 10, आजच्याला 1 गेला, नंतर 2 आणि 4 6 आणि हातच्याचा 1 7, नंतर इथे 2 आणि 1 3. उत्तर आले आहे 3 तास 70 मिनिटे. परंतु 70 मिनिटे नसतात, तर 70मधले 60 मिनिट आपल्याला इकडे तासाकडे पाठवायचे आहेत. म्हणजेच 1 तास तिकडे आपण मिळवणार आहोत. 3मध्ये 1 मिळवला म्हणजे ते 4 तास झाले आणि इकडे 10 मिनिटे उरलेले आहेत. अशा पद्धतीने आपण 4 तास आणि 10 मिनिटे हे उत्तर काढलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. वजाबाकी करा. 63.43 वजा 31.8. उत्तर बघा. 3तून 0 गेले, 3 उरलेत. 4मधून 8 जातात का? नाही. म्हणून हातचा घेतला तिकडून आपण, आणि हातचा घेताना 10 आणि 4 14 झाले. 14मधून 8 गेले तर 6 उरतात. इकडे 2, 2मधून 1 गेला तर खाली उरला 1, आणि 6मधून 3 वजा केल्यास 3. उत्तर आलं आहे 31.63. पुढचा ब प्रश्न. खालील सारणीत दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निश्चेष भाग जात असल्यास बरोबर अशी खूण करा व भाग जात नसल्यास चूक अशी खूण करा. तर 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. तुम्हाला भाजक दिलेले आहेत आणि संख्या दिलेल्या आहेत. भाजक आहेत 2 आणि 5 आणि 10. संख्या आहेत 15, 30, 34, 46. तर 2ने 15ला भाग जातो का? नाही. म्हणून आपण चुकीची फुली केली इथे. नंतर 5ने 15ला भाग जातो, 5 त्रिक 15 म्हणून बरोबर. 10ने भाग जातो का? नाही. म्हणून चूक. पुढचं 30ला 2ने 30ला भाग जातो, 5ने पण जातो आणि 10ने पण जातो, म्हणून तिन्ही बरोबरच्या खुणा आलेल्या आहेत तिथे. 34ला 2ने भाग जातो, 5ने जात नाही, 10ने पण जात नाही, म्हणून चुकीची फुली मारली आपण. नंतर 46ला 2ने भाग जातो, 5ने आणि 10ने जात नाही. तर अशा पद्धतीने आपण सारणी पण लिहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.